तर शरद पवार गट एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांवरती आता खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। अधिकृतपणे आमच्या पक्षानं कोणत्याही चॅनलशी काहीही भाष्य केलेलं नाही। पक्षाबद्दल, पक्षाच्या धोरणाबद्दल जी काही भूमिका मीडियात आली ती सूत्रांच्या माध्यमातून आलेली आहे। आम्ही कोणतंही स्टेटमेंट दिलेलं नाहीये असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। तर काल रात्री वर्षा बंगल्यावरती जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, ज्यामुळे शरद पवार एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, ज्यावर दीपक केसरकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। साहेब ज्येष्ठ नेते आहेत, अनेक वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलेले आहे आणि राष्ट्रीय स्तरावर ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे असे महाराष्ट्राचे एक सुपुत्र आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या येण्याने निश्चितपणे एनडीए मजबूत होईल याची मला खात्री आहे आणि स्वतः पवारसाहेबांचे अतिशय चांगले संबंध हे आदरणीय मोदी साहेबांशी आहेत आणि त्याच्यामुळे मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, सर्वांशीच त्यांचे चांगले संबंध आहेत आणि एक राष्ट्रीय स्तरावरचा नेता जर एनडीए बरोबर आला तर नेहमी एनडीएला त्याची मदत होईल, चांगलं मार्गदर्शन होईल याची मला खात्री आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या गोष्टीने निश्चितपणे जनतेला आनंद होईल याची सुद्धा मला खात्री आहे। मग ट्रेननी जायचा, प्लेननी जायचा, कशाला? जिस रास्ते जाना ही नहीं उसकी चर्चा ही क्यों करो? आम्ही इंडिया अलायन्समध्ये काम करतोय आणि आमच्या या सगळ्याबद्दल मग काँग्रेस असू दे किंवा ना काँग्रेसने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलाय, ना भारतीय जनता पक्षाने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही दिलाय। त्याच्यामुळे ना एनडीएचा प्रस्ताव आहे ना काँग्रेसचा प्रस्ताव आहे। आम्ही आहोत तिथे आम्ही सुखी आहोत।